टिंकू नावाचा एक मुलगा होता. तो खूप हुशार होता आणि तितका शांतसुद्धा होता. बोलायला नेहमी घाबरत असायचा. सर्वांची कामे अगदी चोख करायचा. सगळ्यांशी अगदी नम्रपणे वागायचा. पण तरीसुद्धा का माहीत का, त्याला स्वतःचं काही मत ठेवायचं असायचं किंवा काही बोलायचं असायचं तर त्याला कधी काही सुचायचंच नाही. अशामुळे तो नेहमी इतरांचा ओरडा खायचा किंवा कधी कधी तर बिचाऱ्या टिंकूला न केलेल्या चुकीची शिक्षासुद्धा मिळायची. एक दिवशी असंच काहीतरी घडलं त्याच्यासोबत आणि तो काहीही न बोलता रडत रडत आपल्या आईकडे गेला. आई त्याला म्हणाली, "अरे बाळा टिंकू, काय झालं?" टिंकू म्हणाला, "आई, मी कोणाला कधी वाईट बोलत नाही. सगळ्यांशी अगदी नीट वागतो. सगळ्यांची कामं ऐकतो. पण तरीसुद्धा सगळे मला बोलतात आणि मला त्रास देतात. मला खूप वाईट वाटते ग. सांग मी काय करू?" तेव्हा आईने अगदी सुंदर प्रकारे त्याला समजावले. आई म्हणाली, "बाळा टिंकू, तू खरंच खूप गोड मुलगा आहेस. सगळ्यांशी अगदी छान वागतोस. कोणाला त्रास देत नाहीस आणि असेच वागलेसुद्धा पाहिजे. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, कधी कधी स्वतःसाठी स्टँड घेणंसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. जेव्हा तू काही चुकीचं करत नाहीस तेव्हा त्याबद्दल तुला बोलताही आलं पाहिजे. आणि जेव्हा तू स्वतःसाठी स्टँड घेशील तेव्हा लोकंसुद्धा तुला महत्त्व देतील, तुझ्या म्हणण्याला महत्त्व देतील." ही गोष्ट टिंकूला खूप चांगल्या प्रकारे समजली. तेव्हापासून तो कधीच असा मुळमुळ रडत बसत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली ही छोटीशी गोष्ट? छान ना? नमस्कार मित्रांनो, आपल्या शब्दसरी मोटिवेशनल मराठी चॅनलमध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत. ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य एवढेच की आपण मनाने चांगले असतोच, पण इतर लोक त्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नये इतकेच. आयुष्य पुढे जाताना सगळे इमोशन्स सोबत घेऊन चालावे लागते. मनुष्य इमोशनल असतोच, पण इमोशन्स कंट्रोल करणंसुद्धा आपल्याच हातात असतं, बरोबर ना? आयुष्यात तोपर्यंत आपल्याला मान सन्मान मिळत नाही जोपर्यंत आपण स्वतःचा सन्मान करायला शिकत नाही. हो मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही स्वतः दुसऱ्यांना महत्त्व देता तोपर्यंतच दुसरे तुमची कदर करतात. जेव्हा तुम्ही तुमचा स्टँड घेता तेव्हा मात्र इतर तुम्हाला स्वार्थी समजतात. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी समोरचा चांगला वागेलच असे नाही. तर मित्रांनो, विनाकारण दुसऱ्यांच्या होला हो देणे बंद करा. समोरचा चिडेल पण तुमची योग्यता सोडू नका. स्वतःच्या म्हणण्यावर कायम ठाम राहा. दुसऱ्यांचा विचार करून स्वतःचे मन कधीही दुखवू नका. स्वतःचे म्हणणे योग्य असेल तर इतरांची मनधरणी करण्यात काहीच अर्थ नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे कार्य करत राहा. भविष्यात काही चुकलेच तर स्वतःची चूक सुधारण्याची संधी मिळेल, पण इतरांचे काहीही ऐकून पश्चाताप होणार नाही. ऐका सर्वांचे, पण तुमचे मन जे सांगेल तेच करा. स्पर्धा स्वतःशीच करा. जिंकला तर आनंद आणि समाधानी व्हाल, पण हरलात तर काही नवीन शिकाल, अनुभव घ्याल. म्हणतात ना, नेहमी स्वतःसोबतच पैज लावा. जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर अहंकार हरेल. आयुष्यात संपूर्ण आनंद हा कोणालाही मिळत नाही. प्रत्येकाचं आयुष्य हे युनिक असतं. मित्रांनो, तुम्हीही युनिक आहात. सोन्याला त्याचे स्वतःचे एक महत्त्व आहे, पण त्यात चाफ्याचा सुगंध कधीही येऊ शकत नाही. तसेच प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं करत असतं. आपले आयुष्य कोणाशीही कंपेअर करू नका आणि त्याचे वेगळेपण कधीही गमावू नका. मंडळी, आयुष्य गोड असले नेहमी तर खूप बोर होतं. कधीकधी कडुलिंबाचा कडवटपणाही हवाच. म्हणून आयुष्य जगताना आनंद, राग, कडूपणा, चिडचिड या सगळ्यांचा अनुभव येईल तो घेत आयुष्य जगा. स्वतःचा वेगळेपणा जपा. कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात पुढे जाताना सगळे इमोशन्स सोबत घेऊन चालावे लागतात. प्रत्येक पायरी चढताना आनंद, दुःख, त्रास, चिडचिड या सगळ्यांचा सामना होतो. पण सुखात भरकटू नका. रागात संयम ठेवा आणि पुढे चालत राहा.
एक एक पायरी चढत आनंदाने जगा. आयुष्य बदलेल, हळूहळू नवीन अनुभव भेटेल. तो गाठीशी घेऊन आनंदाने जग जिंकता येते. सगळे दिवस काही सारखे नसतात, म्हणूनच गरिबीत संयम ठेवावा आणि श्रीमंतीत गर्व बाळगू नये. ऋतू बदलतात. उन्हाचे चटके सोसल्यावर थंडगार सरींचा अनुभव आयुष्य सुखावतो. पावसाळ्यात पाण्याचा प्रत्येक थेंब सर्वांना चैतन्याचा आनंद देत असतो. आयुष्यात सदैव सकारात्मक राहायला शिका. चांगले विचार, चांगले कर्म, चांगली वागणूक माणसाला नक्कीच चांगले आयुष्य निर्माण करून देते. म्हणूनच वेळेला महत्त्व द्या. स्वतःला इतरांच्या नजरेत वर नेण्यापेक्षा स्वतःला घडवण्यासाठी प्रयत्न करा, कार्य करा. नक्कीच तो दिवस येईल जेव्हा आपल्याला कोणालाही सिद्ध करण्याची गरज भासणार नाही. तुमचे कर्मच, तुमचे विचार, तुमचे महत्त्व अख्ख्या जगाला पटवून देतील आणि हा दिवस लवकरच येईल. म्हणून आनंदी राहा. आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या शब्दसरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.